ज्ञानेश्वर चरित्राचे आद्य निरूपणकार संत नामदेव. संत ज्ञानेश्वर चरित्र आणि समाधी सोहळा या विषयाच्या अनुषंगानं यूट्यूबवर आज विविध साहित्यिकांचे, कीर्तनकारांचे व्हिडिओज आपल्याला उपलब्ध आहेत. या सर्व व्हिडिओंमधून आपल्याला ज्ञानेश्वरांविषयीची माहिती तसेच त्यांच्या समाधी सोहळ्याचं यथार्थ दर्शन घडतं. मग पुन्हा हा विषय अधोरेखित करण्याचं कारण काय? हे सगळेच व्हिडिओ आणि त्यातून मिळणारी जी माहिती आहे ती खरोखरच चांगली आहे, पण मग या माहितीचा आधार कोण? ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्राचं लेखन कोणी केलं? पहिल्यांदा ते आपल्याला कोणी सांगितलं? याबाबत अधिक तपशीलवार माहिती मात्र सहजासहजी आपल्याला उपलब्ध होत नाही. यंदाचं वर्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याचं 727वं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर या संदर्भानं थोडा वेगळा विषय हाताळण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि या निमित्तानं ज्ञानेश्वर चरित्राचे आद्य निरूपणकार संत नामदेव महाराज यांची महती वर्णन करण्याचा देखील हा एक प्रयत्न आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रात आध्यात्मिक साधनेच्या मार्गात विविध संप्रदाय आहेत, जसे की महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि या संप्रदायांपैकीच एक असलेला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीत सर्वात महत्त्वाची भूमिका ज्यांनी पार पाडली ती म्हणजे संत ज्ञानोबाराय. भागवत धर्माचा पाया ज्यांनी रचला ते ज्ञानोबा कसे आहेत याबाबत मनाला सारखं कुतूहल मात्र नक्कीच आहे. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी सारखा सुमारे 9000 ओव्यांचा मराठी ग्रंथ रचणारे ज्ञानेश्वर आपल्या लौकिक आयुष्याबद्दल मात्र या ग्रंथामध्ये कमालीची गुप्तता बाळगून आहेत. वास्तविक संत ज्ञानोबा माऊलीच नव्हे तर मध्ययुगीन म्हणजेच 12व्या-13व्या शतकातील कुठल्याही संतांनी स्वतःची चरित्र लिहून ठेवलेली नाहीत. या सर्व संतांनी विपुल अभंग रचना केल्या, ओव्या लिहिल्या, आध्यात्मिक ग्रंथ साहित्य निर्माण केलं, परंतु स्वतःच्या भावजीवनाबद्दल मात्र प्रचंड गोपनीयता ठेवलेली आहे. त्यांनी लिहिलेल्या अभंगातून, त्यांनी निर्माण केलेल्या या भावसृष्टीतून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन आपल्याला केवळ आणि केवळ तर्काद्वारे समजून घ्यावं लागतं. अशा पार्श्वभूमीवर केवळ ज्ञानेश्वरच नव्हे तर ज्ञानदेवकालीन, समकालीन म्हणता येईल अशा सर्व संतांची माहिती अभंग रूपानं ज्यांनी आपल्या गाथेमध्ये लिहून ठेवली त्या संत शिरोमणी, अभिजात कवी, प्रतिभावान चरित्रकार नव्हे तर आद्य चरित्रकार श्री नामदेवांचं स्मरण आणि त्यांच्या अनंत उपकारांचं स्मरण आज करणं औचित्यपूर्ण वाटतं. तर हा मराठी भाषेतला पहिला चरित्र ग्रंथ हे सर्वमान्य झालेला असताना नामदेवकृत ज्ञानेश्वर चरित्रच अधिक लोकप्रिय का, असाही प्रश्न आपल्याला पडतो. मग नामदेवकृत ज्ञानेश्वर चरित्रांची अशी कुठली वैशिष्ट्ये आहेत जी या चरित्र ग्रंथाला अतिशय लोकप्रिय ठरवतात? चक्रधर स्वामी यांच्याविषयी जनमानसात असणाऱ्या असंख्य आठवणी कालक्रमानं जनसामान्यांकडूनच संकलित करून गद्य स्वरूपात लिहिल्या गेल्या. चक्रधर स्वामींचं व्यक्तिमत्व, त्यांची विचारसरणी, त्यांची आचारसरणी, त्यांचं अंतरंग, बहिरंग या सर्वांचं यथार्थ दर्शन अतिशय पारदर्शकपणे माहिंदभट्ट या ग्रंथामध्ये करतात. त्यामुळं माहिंदभट्ट ह्या लीला चरित्राचे संकलक आणि प्रकाशक देखील आहेत. परंतु ह्या ग्रंथाची लोकप्रियता तितकीशी झालेली नाही आहे. यासाठी काही कारणं आहेत ती आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. मुळात अडचण होती ती या ग्रंथाच्या सार्वत्रिकरणाची. कुठलाही ग्रंथ लोकप्रिय ठरण्यासाठी त्याचं सार्वत्रिकरण होणं गरजेचं आहे. त्याला लोकानुनय मिळाला पाहिजे. लीलाचरित्राबाबतीत मुळातच हा ग्रंथ 1200च्या आसपास लिहिला गेला. शिवाय हा ग्रंथ गुप्त लिपीमध्ये बद्ध असल्यामुळं
फक्त आणि फक्त महानुभाव पंथीयांकडेच तो फिरत राहिलेला आहे. त्यानंतर शके 1230च्या परकीयांच्या धाडीत हा ग्रंथ नाहीसा झालाय. यानंतर पुन्हा 1232च्या सुमारास उपाध्ये हिरांच्या स्मरणभक्तीतून त्याचं पुनर्लेखन करण्यात आलेलं आहे आणि पुनर्लेखनानंतर देखील हा ग्रंथ महानुभाव पंथीयांकडेच फिरत राहिला. त्यामुळं जनसामान्यांच्या मार्गदर्शनाकरिता हा ग्रंथ उपलब्ध झालेला नाही. त्यामुळं ह्याची लोकप्रियता नामदेवांच्या गाथे इतकी किंवा ज्ञानेश्वर चरित्रा इतकी नाहीये. याउलट ज्ञानेश्वर चरित्र रचयिते नामदेव हे स्वतः संत पदावर पोचलेले अधिकारी पुरुष आहेत. याशिवाय ते अभिजात कवी, प्रतिभावान लेखक आहेत, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. नामदेव हे ज्ञानेश्वरांचे केवळ समकालीनच नाहीत तर त्यांचा सहवास लाभलेले प्रिय सखे आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरासंबंधी त्यांनी केलेलं भाष्य हे अत्यंत प्रामाणिक आणि पारदर्शी आहे. पारदर्शी याकरिता की अनेक वेळा नामदेव आपल्या स्वतःच्या चुका अत्यंत प्रामाणिकपणे अभंग रूपातून मांडून ठेवतात. त्यांच्या अनेक लोकप्रिय अभंगातून याचं प्रत्यंतर देखील येतं. याबरोबरच नामदेवांची प्रचंड लोकसंग्राहक वृत्ती, सदैव समाजाभिमुख असणं, एक लोकनेता म्हणून त्यांना मिळालेली मान्यता, ह्या सर्व गोष्टी ज्ञानेश्वर चरित्राच्या लोकप्रियतेसाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत. अभंग स्वरूपात लिहिले गेलेले ज्ञानेश्वर चरित्र हे त्यामुळंच जनसामान्यांमध्ये खोलवर रुजलेलं आहे. त्यांच्या भावोत्कट लिखाणामुळं ते प्रचंड लोकप्रियही झालेलं आहे. नामदेवांनी त्यांच्या समकालीन इतर संतांची अल्पचरित्रेही त्यांच्या अभंगातून रेखाटली आहेत. परंतु या सर्व चरित्रामध्ये कैलासीचं लेणं ज्याला म्हणता येईल ते चरित्र म्हणजे नामदेवकृत ज्ञानेश्वर चरित्र. आज जे अभ्यासक, जे निरूपणकार ज्ञानेश्वर चरित्र आपल्यासमोर ठेवतात त्यांचा आधार संत नामदेव हेच आहेत. नामदेवांनी आपल्या या लेखन कार्याद्वारे आपल्याला तत्कालीन ऐतिहासिक नोंदी तसेच मराठी आणि अन्य भाषिकांकरिता, अन्य भाषेतील साहित्यकाराकरिता, अध्यात्मांच्या अभ्यासकांकरिता या रूपानं एक अमूल्य खजिना ठेवून दिलेला आहे.